24वा. इन द फिगर टू सर्कल इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट ए अँड ई. दोन सर्कल एकमेकाला ए आणि ई पॉईंटला इंटरसेक्ट होत आहेत. दर कॉमन सेकंड, दोघांचा कॉमन सेकंड हा थ्रू ई इंटरसेक्ट द सर्कल ॲट पॉईंट बी अँड डी. ह्या दोघांचा सेकंड कॉमन आहे जो की बी आणि डी पॉईंटला इंटरसेक्ट करतो आणि ई मधून जातो. द टँजंट ऑफ द सर्कल ॲट पॉईंट बी अँड डी इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट सी. बी आणि डी आणि कुठे इंटरसेक्ट होतात? सी मध्ये इंटरसेक्ट होतात. तर प्रूव्ह करा की क्वाड्रिलॅटरल ABCD हा सायक्लिक आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD सायक्लिक आहे. मग पहिल्यांदा काय करावं लागेल सर? कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कुणाला जोडावं लागेल? AB ला. आणि परत कुणाला जोडावं लागेल सर? ह्या ठिकाणी AD ला. मग सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचं वैशिष्ट्य काय सर? सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचं वैशिष्ट्य असं आहे की अपोजिट साइड्स हे कसे असतात? सप्लिमेंटरी असतात. बेरीज दोघांची 180 डिग्री असते. बरोबर आहे बेटा. आता काय करायचं? पहिल्यांदा लिहिताना आपण लिहायचं ड्रॉ सेगमेंट. कुणाला जोडलं? AB अँड सेगमेंट AD. ओके. आता पुढे काय करूया? आता बघा EBA सॉरी एक मिनिट हा. EBC इज इक्वल टू किती डिग्री? 90 डिग्री. बघा नीट हा. EBC इज इक्वल टू किती डिग्री? 90 डिग्री. परत बघा BAE ह्याला पहिला जोडावं लागेल आपल्याला. जोडलो नीट बघा. BAE हा ह्याचा टँजंट आहे का? इकडे चालले ना. मग ह्या टँजंट हा किती डिग्री सर? तो 90 डिग्री आहे. शाबाश. मग ह्या ठिकाणी पहा EBC ला बघा. EBC हा ह्याचा टँजंट आहे का नाही सर? आहे ना. मग हा किती डिग्री झाला बेटा सर? 90 डिग्री झाला. ठीक आहे. मग आता काय म्हणायचं आपण? बाय टँजंट सेकंड अँगल थेरम. बघा नीट बघा. थोडं इथं कन्फ्यूज होईल. बाय टँजंट सेकंड अँगल थेरम अँगल EBC कोणत्या आर्कला सबस्टेंड केलेले आहेत बेटा सर? हे आर्कला B ला केलेले आहेत. शाबाश. दुसरा जो आहे BAE नीट बघा रे. BAE ह्याचा सुद्धा कॉमन आर्क कोणता आहे बेटा? B. नीट लक्षात आलं. म्हणजेच काय झालं की ह्या ठिकाणी अँगल ABC एक नीट परत एकदा सॉरी अँगल EBC यांचा कोणता आर्क आहे सर? BE आहे. व्हेरी गुड. मग BAE हे कोणाला सबस्टेंड केलेले सर? BE ला केलेले. आता जे सांगितलं ते कोणतं आहे? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आहे सर. आणि आता जे सांगितलं पहिला तुम्हाला ते काय बेटा? बाय टँजंट अँगल थेरम आहे सर. म्हणजे ह्या ठिकाणी काय म्हणता येते? दोघांचा आर्क जर कॉमन असेल तर ह्या ठिकाणी BAE कुणाला कॉन्ग्रुएंट असेल सर? ऑब्विसली EBC ला कॉन्ग्रुएंट असेल. यस. मग आता काय म्हणायचं? अँगल BAE इज इक्वल टू EBC. कारण दोघांचा आर्क कसं आहे? कॉमन आहे. हे रिझन काय म्हणलं आपण? बाय टँजंट सेकंड अँगल थेरम. नीट बघा एकदा परत. BAE ह्याचा BE, EBC ह्याचा सुद्धा BE. ओके. दुसरा बघूया. ED. आता बघा EAD ह्याचा आर्क कोणता आहे सर? ED आहे. बघा नीट. EAD किंवा DAE दोन्ही एकच आहेत. बघा DAE ह्याचा आर्क कोण आहे? हे आहे. मग दुसरा बघा EDC ह्याचा सुद्धा कोण आहे सर? EDच आहे सर. म्हणजेच काय म्हणायचं त्या ठिकाणी? ह्या दोघांचा आर्क जर कॉमन असेल, कॉन्ग्रुएंट असेल तर त्या ठिकाणी काय असतात? EDC आणि DAE. डीचा आर्क कोण आहे सर? ED आहे. आणि आता सांगितलं आपण EDCचा सुद्धा कोण आहे सर? ED आहे.
ह्या ठिकाणी DAE आणि EDC हे दोघं कसे असतात एकमेकाला? सर सिंपल आहे, काय असतात बेटा? इक्वल असतात किंवा कॉन्ग्रुएंट असतात. रिझन काय लिहिलं आपण? बाय टँजंट सेकंड सेगमेंट थिअरम. ओके, एकदा काय झालं, हा इन्स्क्राइब्ड अँगल झाला. पहा बेटा, ह्याला आपण मी जरा तुम्हाला आत्ता ज्या पद्धतीने म्हणलं ना त्या पद्धतीने एकदा जरा करून दाखवतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सोपं वाटलं पाहिजे, की कळलं पाहिजे की डायरेक्ट कसं का आलं, हे जरा कन्फ्यूज होतं थोडं. आता दाखवतो परत एकदा. बघा बेटा, अँगल BAE बरोबर काय ते सांगा. मेजर ऑफ अँगल BAE, अँगल BAE याचा इन्स्क्राइब्ड कोण आहे? सर हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क BE. रिझन काय येते? सर इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम येते काय ना? येतं ना सर, व्हेरी गुड. त्याच पद्धतीने BAE झालं. आता मला सांगा EBC, अँगल EBC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क काय येतं बेटा? सर BE येतं. कसं काय येतं? आत्ताचं रिझन सेम, टँजंट सेकंड थिअरम. कोणतं बेटा? टँजंट सेकंड थिअरम. ठीक आहे, चला हे झालं. मग आता मला सांगा, समजा मी ह्याला 1 नंबर दिलं, ह्याला 2 नंबर दिलं. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 दोघांचा आर्क सेम आहे. देअरफॉर अँगल BAE इज इक्वल टू अँगल कोणता येते बेटा? EBC. 1 मिळाला. समजा ह्याला आपण नंबर दिलं 3 दिलं. आला का बघा बरं? काय पहिला आला? येस. आता सिमिलरली तिकडे बी तसंच करूया. मेजर ऑफ अँगल DAE इज इक्वल टू हाफ ऑफ, नीट बघा, DAE याचा अँगल कोण आहे? ED आहे. हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क DE, ह्याला दिलं समजा नंबर 4. मेजर ऑफ अँगल EDC EDC मध्ये ह्याचा कोण आहे? हा आहे इन्स्क्राइब्ड. ओके, हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क DE आला. आता काय म्हणायचं? देअरफॉर फ्रॉम 4 and 5 दोन्ही इक्वल आहेत, त्याच्यामुळे अँगल DAE इज इक्वल टू अँगल काय येतं बेटा? EDC. ह्याला दिलो नंबर 6. आलं का लक्षामध्ये? हे का अशा प्रकारे असतं. खरं तर असं पूर्ण सांगायला पाहिजे, पण दिलेलं नसतं काही ठिकाणी. असो, पुढे पहा बेटा. आता मला सांगा BDC ह्याची एकूण बेरीज किती होत्या? सर त्यांची एकूण बेरीज होत्या 180 डिग्री. का बरं रे? द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज हाऊ मेनी डिग्री? सर 180 डिग्री. आता काय म्हणू आपण? बघा बेटा, इन ट्रायंगल BDC तुमच्यासाठी जरा पेजला फोल्ड करतो. ठीक आहे. इन ट्रायंगल कोणता म्हणला आत्ताच आपण? BDC घ्या किंवा BCD घ्या, कोणते घ्या? BCD. द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल angles of triangle is 180 degree. काय ते? अँगल BCD प्लस अँगल BDC प्लस अँगल DBC इज इक्वल टू किती बेटा? 180 डिग्री. बघा एकदा परत, अँगल BCD, अँगल BDC आणि अँगल DBC 180 डिग्री आली. थोडं जरा इकडे या बरं का, ह्याच्यामध्ये हो का, इथं बघा बरं का, काही मिळते का बघूत आपण. हा जरा हुडकू आपण जरा. ठीक आहे बेटा, आपल्याला आत्ताच माहिती आहे आपल्याला की BCDला बघा, BCD नीट बघा. BCD मध्ये काही बदल होईल का? काहीच बदल होणार नाही. पण आता बघा BDC ह्याच्या जागी मी काय लिहू शकतो बेटा? बघा, EDC लिहू शकतो का नाही? हो सर लिहू शकतो. अँगल EDC का बरं लिहू शकतो? कारण B', E', D आहे सर, एका सरळ लाईन मध्ये आहेत. व्हेरी गुड. प्लस अँगल DBC ला बघा बरं का, DBC ला काय लिहू शकतो? सर EBC लिहा. EBC
सी लिहा. बरोबर किती 180 डिग्री. रिझन काय लिहायचं बेटा? बी डॅश ई डॅश डी. आता तुम्हाला ह्याच्यात कुठं तर काहीतरी मिळणार आहे का नाही बघा बरं का. शुअरली मिळते. हे नंबर सोडू आपण. हे नंबर आपण जे आत्ताचे नंबर दिले का त्या नंबरानुसार घेऊया जरा, म्हणजे थोडं तुम्हाला बेटर जाईल. ओके, आता जे नंबर दिले तो त्याच्यानुसार बघा. मग बी सी ईडीसी 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 ईडीसीच्या जागी मी काय लिहू शकता सर? ईडीसीच्या जागी तुम्ही लिहू शकता अँगल डी ए ई. व्हेरी गुड. मग ईबीसीच्या जागी मी काय लिहू शकता सर? तुम्ही लिहू शकता अँगल बी ए ई. बरोबर किती डिग्री बेटा? सर 180 डिग्री त्या ठिकाणी आला. मग बाळांनो आता ह्या दोघांना थोडं लक्ष द्या. अँगल बी सी डी प्लस आपल्याला ह्या ठिकाणी काय करावं लागेल बेटा माहिती आहे का? हा अँगल प्लस हा अँगल 180 डिग्री दाखवावं लागेल. मग आत्ता मागच्या गणितामध्ये जर सॉल्व केलं बघा, डी ए ई बी ए ई इज इक्वल टू कोणता अँगल येते बघा? डी ए ई इज इक्वल टू बी ए ई इज इक्वल टू एकच अँगल येतो बी ए डी. अँगल बी ए डी. रिझन काय लिहायचं? सिंपल सर, अँगल ॲडिशन थेरम किंवा पॉस्ट्युलेट. अँगल ॲडिशन थेरम किंवा पॉस्ट्युलेट. ठीक आहे. मग आता बघा, अँगल बी सी डी प्लस अँगल बी ए डी. अँगल बी सी डी प्लस अँगल बी ए डी किती डिग्री आला सर? आत्ता आलं 180 डिग्री. मग काय म्हणायचं? देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ओके, आलं का? अशा प्रकारे आपण या गणिताला सॉल्व्ह करू शकतो. हे म्हणलेली पद्धत जरा तुम्ही करा, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल बेटा. नाहीतर थोडं कन्फ्युजन होईल की डायरेक्ट कसं आलं काय नाही. गाड्यामध्ये वगैरे डायरेक्ट दिले, तुम्ही तिकडलं बघून करण्याचा प्रयत्न करता, थोडं जरा चुकेल. त्याच्यामुळं थोडं व्यवस्थित लक्ष द्या. इझी प्रॉब्लेम आहे, होऊन जाईल.